नमस्कार. प्रतिबिंब मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. झी मराठी या वाहिनीवर देव माणूस नावाची एक मालिका होती. या मालिकेमध्ये एक बोगस डॉक्टर दाखवलेला होता. हा बोगस डॉक्टर म्हणजे डॉक्टर अजित कुमार. या डॉक्टर अजित कुमारचं चरित्र हे एका खऱ्या बोगस डॉक्टरवरनं घेण्यात आलेलं होतं. साताऱ्यामध्ये संतोष पौळ नावाचा असाच एक डॉक्टर बोगस प्रॅक्टिस करत असताना सापडलेला होता. साताऱ्यामधील हा बोगस डॉक्टर संतोष पौळ याच्यावर 6 व्यक्तींच्या खुनाचा आरोप सुद्धा आहे. हा संतोष पौळ साताऱ्यामध्ये BEMS डॉक्टर असल्याचे भासवून खूप वर्षापासून प्रॅक्टिस करत होता आणि हा शेवटी बोगस डॉक्टर निघाला. मागच्या आठवड्यात वसई येथे असाच एक देव माणूस म्हणजे बोगस डॉक्टर कैद करण्यात आला. डॉक्टर हेमंत पाटील नावाचा हा व्यक्ती स्वतः अस्थिरोग तज्ज्ञ असल्याचे भासवून एक हॉस्पिटल सुरू करून बोगस प्रॅक्टिस करत होता. या हेमंत पाटील या बोगस डॉक्टरकडे कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण असल्याचं प्रमाणपत्र नव्हतं. तरीही हा डॉक्टर 2018 पासून वसईमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत होता. या महाभागाचे 5 लग्न झाल्याचे तपासात आता उघड होत आहे. त्याचबरोबर या महाभागाच्या एकूण 72 प्रियसी होत्या, हेही आता तपासात उघड झालेलं आहे. खरं तर या 5 बायका आणि 72 प्रियसी म्हणजे ह्या 77 महिला या डॉक्टरवर कशा काय भाळल्या, हाच मोठा खरं तर संशोधनाचा विषय वाटतो आहे. आजच्या घडीला या अशा बोगस डॉक्टरांचा देशामध्ये सुळसुळाट आहे. अगदी मोठ्या मोठ्या शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत या बोगस डॉक्टरनी आपली दुकाने थाटलेली आहेत. जुजबी वैद्यकीय ज्ञान असलेला कोणीही व्यक्ती हा व्यवसाय सहज करू शकतो. फक्त करावं काय लागतं, एक दुकान, त्या दुकानासमोर एक बोर्डवर डिग्री, आणि या प्रकारे हा धंदा सुरू करून कोणीही बोगस डॉक्टर बनवू शकतो. हे अशा प्रकारचे बोगस डॉक्टर, झोलाछाप डॉक्टर कमी खर्चामध्ये रुग्णांना सेवा देतात, रात्री अपरात्री आपुलकीने सेवा देतात. यामुळे या प्रकारचे बोगस डॉक्टर हे गावामध्ये, शहरामध्ये देव माणूस म्हणून प्रसिद्ध होतात आणि यांचा धंदाही जोरात चालतो. हे रुग्णांच्या जीवावर विविध प्रकारचे प्रयोग करून स्वतःचं ज्ञानही वाढवतात आणि गावामध्ये प्रसिद्ध होतात. एखाद्या व्यक्तीला जर 5 व्यक्ती डॉक्टर म्हणून हाक मारत असतील किंवा डॉक्टर म्हणून संबोधन करत असतील तर 6वा माणूसही त्याला डॉक्टरच म्हणतो. कारण डॉक्टर खरा कोणता, खोटा कोणता हे सामान्य माणसाला कळत नाही, याच्यातलं त्यांना ज्ञान नसतं. त्याच गोष्टीचा हे बोगस डॉक्टर फायदा घेऊन स्वतःचा धंदा वाढवतात आणि रुग्णांच्या जीवाशी खेळतात. सामान्य जनतेला यातलं काही कळत नाही, परंतु प्रशासन मात्र या अशा गोष्टीकडे डोळे झाक करतं. ज्या वेळेला एखाद्या बोगस डॉक्टरची तक्रार कोणी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे करतं, त्यावेळेला हे अधिकारी त्याच तक्रार करणाऱ्यालाच म्हणतात की आम्हाला पुरावे आणून द्या. अहो, तुम्हाला पुरावे आणून देण्याची काय गरज आहे? तुम्ही सरळ जाऊन त्या डॉक्टरची डिग्री का तपासू शकत नाहीत? मी तर असंही ऐकलेलं आहे, हे THO आणि DHO अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरकडनं हप्ते घेतात. ही खूप भयंकर गोष्ट आहे हो. मेडिकल स्टोअर चालवणाऱ्यास फार्मसीची डिग्री लागते किंवा डिप्लोमा लागतो. कारण काय, तर रुग्णाला चुकीचं औषध दिलं जाऊ नये, चुकून एखादं भलतंच औषध दिलं जाऊ नये म्हणून मेडिकलवाल्यांना फार्मसीचं सर्टिफिकेट असणं कंपल्सरी केलेलं असतं. परंतु ज्या मेडिकलवर औषधं लिहून डॉक्टर्स देतात ते मात्र डॉक्टर्स खरे आहेत किंवा खोटे आहेत ही तपासणारी यंत्रणा मात्र आपल्याकडे नाही. मेडिकलवाला डिप्लोमा होल्डर आहे का नाही हे तपासण्यासाठी जिल्हा स्तरावर DI म्हणजे औषध निरीक्षक, ड्रग इन्स्पेक्टर असतात. त्यांची यंत्रणा असते. विभागावर त्यांचा आयुक्त असतो. परंतु कोणता डॉक्टर खरा आणि कोणता डॉक्टर खोटा, बोगस, देव माणूस आहे ही शोधणारी मात्र आपल्याकडे यंत्रणा नाही. हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळतात, त्यांच्यावर विविध प्रकारचे प्रयोग करून पाहतात आणि स्वतःचं ज्ञान वाढवतात. यामध्ये जर एखादा पेशंट दगावला तर ना दाद ना फिर्याद. आणि हे देव माणूस जे असतात ना, ते एखादा पेशंट दगावल्यानंतर स्थानिक स्तरावर तात्काळ मिटवतात. कारण हे खूप प्रसिद्ध असतात, प्रत्येकाच्या तोंडावरचे असतात, म्हणून स्थानिक स्तरावर यांच्या विरोधात कोणी आवाजही उठवत नाही. 30 वर्षापूर्वी देशामध्ये RMP म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असायचे, जे गावामध्ये, खेड्यामध्ये जे वैद्य असायचे, हाकीम असायचे, या लोकांना आरोग्य सेवा म्हणजे डॉक्टर्स म्हणून काम करण्याचा परवाना दिलेला असायचा. कारण त्यावेळेस आपल्या देशामध्ये डॉक्टरांची संख्या खूप कमी होती, म्हणून प्रशासन, शासन या लोकांना परवाना देऊन आरोग्य सेवेचं काम करून घेत असे. हे RMPला रोगी मारण्यात पटाईत असं उपासानं म्हटलं जायचं. नंतर ही परिस्थिती बदलली आणि हे पुन्हा RMP प्रकरण बंद करण्यात आली. त्यानंतर हे बोगस डॉक्टरां प्रकरण सुरू झाले.
अगदी कोणीही सहज, ज्याला वैद्यकीय ज्ञान, अगदी जुजबी वैद्यकीय ज्ञान आहे, तो कोणीही उठतोय, एक दुकान थाटतो, आपल्या नावाचा बोर्ड लावतो, त्या बोर्डवर डिग्री लिहितो आणि अशा प्रकारचा बोगस डॉक्टरचा धंदा सुरू करतो. बरं, हे अनपढ बोगस डॉक्टर हेच फक्त बोगस डॉक्टर आहेत अशातला भाग नाही. अहो, सुशिक्षित डिग्र्या घेतलेलेही काही डॉक्टर्स बोगस प्रॅक्टिस करतात. ते कसे काय? अहो, डॉक्टर असतो BUMS. BUMS म्हणजे बॅचलर इन युनानी मेडिसिन. पण तो प्रॅक्टिस काय करतोय? तो त्याच्या रुग्णावर उपचार काय करतोय? ते ॲलोपॅथिक पद्धतीनं. मग हे सुद्धा एक प्रकारची बोगस डॉक्टर्स आहे ना. यामध्ये BAMS आणि BHMS हे जे आहेत, या दोन पॅथींनी मात्र स्वतःचं वेगळं अस्तित्व ठेवलेलं आहे. यामध्ये बरेचसे डॉक्टर्स हे आपली आपली प्रामाणिक प्रॅक्टिस करत असतात. त्या पॅथीचा डॉक्टर त्याच पॅथीची प्रॅक्टिस करतोय का, त्याच प्रकारे रुग्णांवर उपचार करतोय का, ही पाहणारी यंत्रणा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणून हे शिकले सवरले डॉक्टर सुद्धा काही अंशी बोगस डॉक्टर सारखीच प्रॅक्टिस करतात. 1.25 कोटी लोकसंख्या असलेला हा आपला देश, आणि आपल्या देशामध्ये खरा डॉक्टर कोण आणि खोटा डॉक्टर कोण ही शोधणारी साधी यंत्रणा नाही. हे असे बोगस डॉक्टर निर्माण होण्याचे अजून 2 कारण आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे शासकीय आरोग्य व्यवस्था जी आहे ती अपुरी आहे, आणि दुसरं जे आहे, खाजगी आरोग्य व्यवस्था जी आहे ती खूप महागडी आहे. यामुळे सुद्धा या बोगस डॉक्टरचा फावता आहे. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, परंतु त्या ठिकाणी अपुरी साधनं आहेत, कमी कर्मचारी आहेत, डॉक्टरची संख्या कमी आहे. बऱ्याचशा PHC मध्ये दिवसाकाठी 100 ते 150 इतके OPDला पेशंट असतात. PHC मध्ये पेशंट जातो त्यावेळेला तो डॉक्टर फक्त त्याच्याकडे एक्सरे मशीन सारखा पाहतो आणि त्याला औषध गोळ्या लिहून देतो. तर कसा काय त्यांच्या आजाराचं निदान लावू शकेल? कारण त्याला दिवसाकाठी 100 ते 150 पेशंट तपासायचे असतात. या ठिकाणी जर पेशंट बरा झाला तर ठीक आहे, नाही तर इथून निघतो आणि जातो देव माणसाच्या दारामध्ये. हे बोगस डॉक्टरचे दवाखाने चालण्याचं दुसरं कारण म्हणजे आपल्याकडे जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, यांचा लुटारूपणा. हे शिकले सवरलेले मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेले डॉक्टर्स जे आहेत ना, ते रुग्णांना रुग्ण न समजता गिराईक समजतात. या अशा तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी फी 300 रुपये, 500 रुपये ते 1000 रुपये असते. मग विचार करा, एकदा पेशंट डॉक्टरकडे गेला तर किमान त्या आजारासाठी तो 4 वेळेस डॉक्टरला व्हिजिट देतो. मग त्याचा खर्च किती होत असेल? ह्या खर्चानंतर बारी येते ती तज्ज्ञ डॉक्टर्स लिहून देत असलेल्या महागड्या औषधांची, विविध प्रकारच्या टेस्टचा खर्च. मग कसा परवडेल आम्हाला हा आरोग्यावरचा खर्च? म्हणून हे लोक जातात कुठं? तर देव माणसाकडं, म्हणजेच बोगस डॉक्टर. तिथं दुरुस्त झालो तर अगदी कमी खर्चात, आणि दगावलो मेलो तर अगदी फुकटामध्ये. हो, बरोबर बोलतोय मी. बोगस डॉक्टरकडे मरण फुकट असतं. त्या ठिकाणी जर एखादा पेशंट दगावला, देव माणूस हा तात्काळ त्या दगावलेल्या पेशंटची डेड बॉडी नातेवाईकांना तात्काळ देऊन टाकतो. मग कितीही बिल शिल्लक असलं तरीही तो डेड बॉडी नातेवाईकाला देऊन मोकळा होतो. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांकडे मोठ्या मोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जगणंही खूप महाग आहे आणि मरणंही खूप महाग आहे. इकडे पेशंट दगावल्यावर, मृत पावल्यावर त्याचं पूर्ण बिल भरल्याशिवाय ते डॉक्टर्स नातेवाईकांना डेड बॉडी सुद्धा देत नाही. अहो डॉक्टर साहेब, तो आता मेलाय, जीव गेलाय त्याचा, आता तो उरलाय फक्त हाडामासाचा, आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही बिल घेता, नफ्या तोट्याचा विचार करता. रुग्ण दगावल्यानंतर जर भरमसाठ बिल देऊन जर डेड बॉडी दवाखान्यातनं घेऊन जायची वेळच असेल तर काय समजायचं? अहो, मी हाडमास विकत घेतोय. डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टर आहेत की कसाही आहेत मग? अहो, माणसानं माणुसकी सोडली नाही पाहिजे. कुत्रा मेलेल्या कुत्र्याला खात नाही, कारण कुत्र्यामध्ये कुत्रुसकी जिवंत आहे. कोल्हा कोल्ह्यावर उडी मारत नाही, कारण कोल्ह्यामध्ये कोलुसकी जिवंत आहे. अहो, वाघ कितीही क्रूर असला ना तर तो वाघाचं मांस खात नाही, कारण वाघामध्ये वाघुसकी जिवंत आहे. पण माणसामध्ये माणुसकी जिवंत नाही का? मेली आहे का माणसातली माणुसकी? रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारे हे देव माणूस बोगस डॉक्टर जर संपवायचे असतील तर तज्ज्ञ डॉक्टर्सनी वाजवी फीस घ्यावी, वाजवी खर्चामध्ये उपचार करावा. परिणामी हे बोगस डॉक्टर संपतील. दवाखान्यामध्ये जर रुग्ण दगावला, मृत्यू पावला, तर त्याच्याकडनं फीस घेणं टाळावं. या ठिकाणी नफा तोट्याचा विचार करू नये, कारण आपण माणसाचे डॉक्टर आहोत, आपल्यात अजूनही माणुसकी जिवंत आहे हे सिद्ध करावं. कमी खर्चामध्ये आपुलकीने बोलून, गोड बोलून जर हे बोगस डॉक्टर देव माणूस होत असतील तर मग तज्ज्ञ डॉक्टरांना लुटारू म्हणण्याची का वेळ येत आहे हे डॉक्टर्सने विचार करावा, तज्ज्ञ डॉक्टर्सने विचार करावा. सर्वच डॉक्टर्स लुटारू आहेत असं माझं मत नाही. शासकीय आरोग्य सेवेमध्ये जी कमतरता आहे ती शासनाने भरून काढावी. परिणामी बोगस डॉक्टर्स संपतील
आणि ज्या ठिकाणी बोगस डॉक्टर दिसतील त्या ठिकाणी तात्काळ शासनाने कारवाई केल्यानंतर हे बोगस डॉक्टर पुन्हा उगवणार नाहीत आणि ते रुग्णांच्या जीवाशी खेळ करणार नाहीत. हा व्हिडिओ कसा वाटला, हा विषय कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. या व्हिडिओला अधिकाधिक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.